जायवर ये खाली, जायवर ये खाली, जायवर ये खाली, जायवर ये खाली. अरे तुम्हाला माहिती का, डाइस गेमने एक नवीन गेम आणलाय, तो म्हणजे जागेवर ये खाली. अरे बस 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 बस, मला असं वाटतं तुझ्या अंगात काहीतरी भूतबीत घुसले की काय. खरंच गेमच त्याचा काहीतरी इंटरेस्टिंग आहे भावांनो. कसं आहे गेमच काहीतरी इंटरेस्टिंग आहे माहिती का. कसा 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 एकदा. हा आता बघा तुम्ही अपडेट करून, मी का सांगू तुम्हाला. असं म्हणतोस. हो मग. बर चला मग गेम बघायला हरकत नाही असं म्हणतो. तर काय काय विषय नेमकी गेमचं नाव बिव काहीतरी तर सांगशील थोडंसं. गेम 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 गेमचं नाव आहे टग. बरोबर की काय. टग. ते तुमच्यासाठी, माझ्यासाठी जायवर ये खाली. तर मग बघायचा का गेम कसा आहे. कारण की मी तर त्याच्या प्रेमात अतिशय भारावून गेलोय. म्हणजे ते माझं असं झालंय, आनंद पोटात माझ्या माहेना. म्हणून मग तुम्हाला पण तसं काय करायचं असेल तर बघूयात काहीतरी करून. काय वाटतं. अर्थातच गाईज, नवीन गेम आलेला आहे केएम लॅबचा. एक इंटरेस्टिंग, मला वाटतं केएम लॅब आता ब्लाइंड कम्युनिटीला वेडच लावणार आहे. आपण बघूयात पुढे खेळता खेळता हा गेम समजून घेऊयात. पण त्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. अरे रे रे रे, कसं व्हायचं. सोशल मीडियावर DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन अवेलेबल आहे, तुम्हाला माहिती आहे का. ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का, व्हॉट्सॲप, टेलिग्राम चॅनल आहे आपलं. सोबत आपल्या टिप्स अँड ट्रिक्ससाठी फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट देखील आहे बरं का. तर फॉलो करायला अजिबात विसरू नका. आणि हां, एवढं देखील लक्षात ठेवा, या गेमची लिंक सुद्धा तुम्हाला फक्त आपल्या व्हॉट्सॲप टेलिग्राम चॅनलवरच भेटेल. तर फटाफट व्हिडिओ पाहायच्या आधी जॉईन करा आणि नंतर व्हिडिओ पहा. काही इमर्जन्सी आलीच तर कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ID देखील आहे. सगळं तुम्हाला भेटेल तर कुठे, यूट्यूबच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपल्या चॅनलच्या अबाउट पेजमध्ये. तर मग काय मित्रांनो, करायचा का व्हिडिओ स्टार्ट. आणि मग चला तर जायवर ये खाली. तर मित्रांनो, आपण आज केएम लॅबने लॉन्च केलेला नवीन काय म्हणतात, नवीन पोरा करकरीत गेम खेळणार आहोत, ज्याचं नाव आहे टग राईज. आणि ह्या गेममध्ये आपल्याला अनेक मेंबर्स भेटणार आहेत अधूनमधून आणि ते आपल्याला थोडक्यात हा गेम शिकवणार आहे. सिद्धार्थही आहेच. सिद्धार्थला गेम खेळायचा आहे खरं तर, है ना. तर तोही अदनाबदना आपल्याशी संवाद साधेल. तर चला, जास्त वेळ न लावता फटाफट आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. ओपन करूया ॲप्लिकेशन डाइस गेम. सो लेट्स क्लिक. देन just increase the volume. ओके. आता हे काय झालं काय माहिती. हे काही ना काहीतरी माझ्या मागं हे लटंबर लागतंच आहे बरं का. हे OnePlus घेतल्यापासून आहे ना, हा कांड आहेच थोडासा माझा. पण ठीक आहे, याच्यावर काही ना काहीतरी सोल्युशन नाही. जोपर्यंत इलेक्वन्स येत नाही तोपर्यंत सध्या तरी मला असंच करणं भाग आहे. ॲप्लिकेशन आपण ओपन केलं आहे. बाकी इंटरफेस सगळं सेम आहे, है ना. बाकी सिद्धार्थ कुठे गेला. सिद्धार्थ आहे इकडे. बरं, तू गेमचं प्रीमियम घेतलंस. नाही. अरे 10 रुपयामध्ये गेमचं प्रीमियम आहे. जर कैलासला 10 रुपये पे कर आणि मेंबरशिपचं काय बघता येते का बघ. कैलास, तुला ऑनलाईन पाठवेन, मला जरा प्रीमियम घेऊन देतो का. नाही, ऑनलाईन आता 10 रुपयाला राहिलंच नाहीये, ते 30 रुपयाला झालं परत. अरे रे रे, म्हणून सांगत होतो गाईज. केएम लॅब वाल्यांना जर अशी माझी पर्सनल रिक्वेस्ट करतोस का मग मी 10 रुपयात घेऊन खेळायला येईल. आता एक काम कर, सध्या तरी तू एन्जॉय कर, है ना. गेम बघ आणि तुला काय वाटलं ते नक्की सांग नंतर, है ना. लास्टला आपला आहे जायवर. बरं ठीक आहे. चला तर सिद्धार्थला सध्या तरी 10 रुपयाचं प्रीमियम भेटलेलं नाही गाईज. तुम्हाला कोणाकोणाला भेटलंय नक्की कमेंट करा. आम्ही तर मात्र 2-2, 3-3 महिन्याचं घेऊन ठेवलं. काय वाटतं. भेटला असतं पण तुम्ही तुमचं घेण्यात एवढे मग्न होते की माझं घ्यायचं विसरले. ते काय ना, त्याला पैसे लागतात मित्रा. नुसतं जायवर ये खाली करून चालत नाही. तरी मी खेळेल. चला DS वर खेळूया. आपण आपल्या गेममध्ये पुढे जाऊया.
सिम्पली तुम्हाला माहिती आहे प्रीमियममध्ये मल्टीप्लेअर लॉक अनलॉक होतं. नाहीतर तुम्ही प्रीमियम जर घेतलं नसेल तर सिद्धार्थ तुला एकच ऑप्शन आहे रोबोटसोबत खेळणे. ते मात्र चलो हम रोबोट की दुनिया स्वीकारते. 100% पूर्वनियोजित गेम. आणि रोबोटसोबतचा गेम म्हणजे जिंकणार मात्र मीच. म्हणून कुठे गेलो तर आनंद आपलाच. बरं चला मी सिम्पली ऑनलाईन मल्टीप्लेअरवरती क्लिक करतोय. इथं फक्त एक गेम आलेला आहे बघा, तुम्हाला दाखवतो तुम्हाला. ओके, टग राईज. नेमकी हा गेम काय आहे ते आपण पुढे बघूया. आता आपण सिम्पली आपल्या रूममध्ये जाऊया. आपले DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनचे टीम मेंबर या ठिकाणी आहेत. सो मी ओपन रूममधनं रिटर्न येतो आणि तुला असं वाटत नाही काय ऑडियन्सचं ऑप्शन यांनी दिलं आणि अजून पण रूम्स बाबतीत फिल्टरचं ऑप्शन आणायला विसरले ते. कदाचित DS व्हिडिओ त्यांनी बघितला नसेल किंवा टाईम नसेल त्यांच्याकडे. कदाचित खरंच बघायला पाहिजे. म्हणजे गाईज तुम्ही KM लॅबला कमेंट करा की हे एवढी खिचडी झाली नाही यार. 1000 वेळा यांना सांगितलं बाबांनो कांदे बटाटे वेगळे करा रे, नाहीतर शेवटी खिचडी व्हायला वेळ लागणार नाही. आणि तसंही गाईज मी तुम्हाला सांगतो की यांनी मला वाटतं कैलास वेलकम ऑफरबद्दल सुद्धा माझं तेच मत आहे. यांना योग्य ते युजर्स नाही भेटले म्हणून त्यांनी ती 10 रुपयांची ऑफर दिली होती. माझ्यासारख्यांनी प्रीमियम घेतलं नाही म्हणून तसं झालंय. असंही असू शकतं. पण गाईज असो, आपण फक्त आपलं बघा, ते त्यांचं बघतील. काय वाटतं कैलास? बरोबर. पण आपल्या सोयीनुसारच या गोष्टींचा विचार करत होतो मी की बाबा फिल्टर आलं पाहिजे होतं. येईल. कदाचित हा व्हिडिओ बघितला जर त्यांनी तर तुझी इच्छा पूर्ण करतील नेक्स्ट. हा चल, मी पण शब्द देईल 30 रुपयाचं प्रीमियम घेईल जर फिल्टर आलं तर. हो ना? हा, ते पण ज्ञानेश्वर कडून. नको, मग न आलेलं बरं राहील. चला जॉईन करूया. थोडं म्युझिक वॉल्यूम वाढून घेतो. अरे आपण रोहित कुठे गेला वाटतं? अरे यार हे काय झालं रे? हाऊस ए रिकाम आहे. हाऊस ते रिकाम आहे. काय याचं कारण काय? कैलास काय सांगता येईल हे थोडंसं सांग. मला काही कळत नाही. रोहितने असं काय डाव खेळलाय माझ्या बाबतीत? नाही, तुझ्या बाबतीत डाव नाही खेळलाय. म्हणजे जितकी गेम मी खेळलोय तितक्या बाबतीत माझं ऑब्झर्वेशन हे की A आणि C जे आहेत म्हणजे होम A आणि C यांचे जिंकण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. माझं ऑब्झर्वेशन मला हे सांगतं. सो आपण B आणि D सोबत खेळून बघूयात. अच्छा, आज हाही प्रयोग करून बघायचा. सिद्धार्थला प्रयोग करण्याची गरज नाही. रोबोट सोबत खेळला तर शेवटी तो एकाच ह्याच्यात जाईल, पहिल्याच ह्याच्यात. बरोबर. असं चला आज आपण B आणि D सोबत खेळायला हरकत नाही म्हणजे, है ना? आणि ह्याचं म्हणजे नेमकी सिस्टम कसं आहे, म्हणजे किती जण खेळू शकतात किंवा काय कंडिशन आहे की सेमच 4 जण? फक्त सेमच 4 जण खेळू शकतात का? म्हणजे काय वेगळं नाही बा, फक्त आपल्याला. ओके, तर आता मी गेम स्टार्टचा मेसेज टाकून देतो. Music custom text. Editing send. Dinyaneshwar 16 star. Start. Are you ready? ओके, आता मी स्टार्ट टाकलं रोहितला. Dinyaneshwar 16 star. Online. Rohit Shingit star S turn. Star S dice control. Disabled. Rohit तर Shingit star कैलास got अशा 4. पद्धतीने हा गेम तर Rohit स्टार्ट झालाय. Shingit star risen. From 1 to 5. तर थोडंसं आम्हाला Dinyaneshwar 16 star S turn. काहीतरी Roll a सांगशील dice. याबद्दल? सो गाईज स्टार्टिंग पोझिशन ही असते म्हणजे समजा तुम्ही 4 जण खेळत आहात तरी A जो आहे होम A मध्ये जो कोणी ॲड असेल तो पण 1 वरतीच असणार आणि B मध्ये जो असेल तो पण 1 वरती असणार. C मध्ये जो असेल तो पण 1 वरती असणार आणि D मध्ये जो असेल तो पण 1 वरती असणार. अर्थात काय आहे की स्टार्टिंग सगळे 1 मध्येच असणार, कोणी इकडे तिकडे नसेल, जसं लुडोमध्ये वगैरे असतं तसं. अच्छा, ओके. म्हणजे आता मी पण 1 मध्ये आहे. आता You got 6. Dinyaneshwar 16 star risen. From 1 to 7. अच्छा, Roll a dice. You got 4. आता मी Music इथं voice काय of करू? 5 तुम्हाला TTS 2 5 ऑप्शन Rohit आहेत. Shingit star is at 5 tug to 1.
आणि असं म्हणता येते रोहित 5 वर आहे, त्याला 1 वर खाली आणू शकतो तू किंवा. Myanmar 16 stars at 7. Rise to 11. Checkpoint 1. आता हा काय प्रकार आहे चेक पॉईंट 1, काय विषय हा? आता विशेष काय होतं आहे गाईज की यामध्ये हा एक ट्विस्ट आहे या गेममध्ये की चेक पॉईंट 1 असे 9 चेक पॉईंट तुम्हाला भेटणार. म्हणजे 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81 आणि 91 असे 9 चेक पॉईंट्स असणार. आणि समजा तुम्ही पहिला चेक पॉईंट क्रॉस केला म्हणजे 11च्या पुढे तुम्ही गेलात तर 12, 13, 14, 15वरती जरी तुम्ही गेलात आणि 15वरून तुम्हाला फक्त आणि फक्त एखादा व्यक्ती 11पर्यंत खाली आणू शकतो. त्याचबरोबर जर आपण दुसरा चेक पॉईंट क्रॉस केला म्हणजे 21च्या पुढे गेलो 24पर्यंत जरी असेल आपण आणि जर समोरच्या व्यक्तीने आपल्याला खाली आणायचं ठरवलं तर तो आपल्याला 21च्या खाली आणू शकत नाही. ही कन्सेप्ट सिम्पल आहे याची. अच्छा, म्हणजे थोडक्यात आपल्याला चेक पॉईंट क्रॉस करायचे बरोबर. आणि समोरच्यालाही आपल्या पुढे जाऊ द्यायचं नाही. हो, समोरच्यालाही आपल्या पुढे जाऊ द्यायचं नाही आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. कितीपर्यंत? 100. मग आता मी रोहितला खाली आणू की चेक पॉईंट म्हणजे सेव्ह करू? नाही, स्वतःला सेव्ह करून घेणं फार महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. अच्छा, म्हणजे मला असं वाटतं मी आता Rise to पहिला 11. चेक पॉईंट Dinyanash 16 star risen. From 7 to 11. Rohit Shingit star S turn. अच्छा थोडक्यात असं Rohit आहे. Shingit star got 4. Rohit Shingit star risen. From 5 to 9. Dinyanash 16 star S turn. Roll a dice. You got 2. Select the available आता काय steps. करू मग, मी 2. पुढे जाऊ की रोहितला घेऊ मागे? Rohit Shingate stars at 9 tug to 7. मला असं वाटतं रोहितलाच खाली आणायला पाहिजे कारण मी सेफ आहे है ना. रोहितला खाली आणलं पाहिजे. बरोबर. म्हणजे जेणेकरून मी माझ्या सेफमधून पुढे जात राहील. पुढे जात राहायचं. अच्छा, तर मग मी रोहितला आता Dinyanash Nice 16 star tugged Rohit Shingit star. From 9 to 7. Rohit Shingit star got 5. Rohit Arey Shingit yaar. star risen. From 7 to 12. Dinyanash 16 star S turn. म्हणजे आता Roll बघा a guys, dice. दोघांनी पण एक पॉइंट्स क्रॉस केले. Cross म्हणजे केलंय. दोन्ही जे चेक पॉइंट्स आहेत ते दोघांचे एक क्रॉस झालेत. अच्छा, म्हणजे आता पहिला चेक पॉइंट थोडक्यात दोघांचा पण क्रॉस झालाय. ओके, अशा आम्हाला जो 9 चेक पॉईंट क्रॉस करून 100पर्यंत पोहोचेल तो या गेमचा विनर असेल जो Okay. लवकर पोहोचेल. ओके. You got 4. Dinyanash 16 star risen. From 11 to 15. Rohit Shingit star S turn. Rohit Shingit star got 6. Rohit Shingit star risen. From 12 to 18. Rohit Shingit star got 2. आता तुम्हाला आणले खाली ना. Rohit Shingit star tugged Dinyanash 16 star. From 15 to 13. Dinyanash 16 star S turn. Roll a dice. You got 4. You Rohit Shingate stars at 18. Tug. Dinyanash Nice 16 star tugged Rohit Shingit star. From 18 to 14. Rohit Shingit star S turn. Rohit Shingit star got 5. Rohit Shingit star risen. From 14 to 19. Dinyanash 16 star S turn. Roll a अच्छा. dice. म्हणजे अशा थोडक्यात हा गेम आहे बा. You got 5. Using voice of Myanmar Rohit Shingate star. Dinyanash Nice 16 star tugged Rohit Shingit star. From 19 to 14. Rohit Shingit star got 3. Rohit Shingit star risen. From 14 to 17. Dinyanash 16 star S turn. Roll a dice. म्हणजे हा गेम लांबवू शकतो बा मी. You got 1. बरोबर. Available Rohit Shingate stars at 17. Dinyanash Nice game. 16 star tugged Rohit Shingit star. From 17 to 16. Rohit Shingit star got 3. Rohit Shingit star risen. From 16 to 19. ओके. Dinyanash 16 star S turn. Roll a dice. पण खरंच यार ए आणि सीचं काहीतरी बंदोबस्त करावा लागेल, काहीतरी You विषय got आहे. 6. Select a piece to move. Rohit Shingate stars at 19. Tug. Myanmar 16 stars at 13. Rise to 19. आता काय करू रे कैलास? मला वाटतं तू 19 वरती गेलं पाहिजे. हो, दुसरा चेक पॉईंट क्रॉस होईल है ना. हो. रोहितला खाली आणण्यात मजा नाही आली, Rohit Myanmar 16 stars at 13. असं मलाही वाटतं. Dinyanash Okay. 16 star risen. From 13 to 19. Roll a dice. You got 2. Select a piece to move. Rohit Myanmar 16 stars at 19. Rise to 21. Checkpoint 2.
Dinyaneshwar 16 star risen from 19 to 21. Rohit Shingid star got 1. Rohit Shingid star risen from 19 to 20. Dinyaneshwar 16 star S turn. म्हणजे अजूनही Roll a रोहितला dice. खाली आणू शकता शकत नाही. You got 4. Select a piece. That's Rohit the Shingid thing. stars at Dinyaneshwar 16 star tugged Rohit Shingid star from 20 to 16. Rohit Shingid star got 1. Rohit Shingid star risen from 16 to 17. Dinyaneshwar 16 star S turn. Roll a dice. You got 5. select a piece. Rohit Shingid stars at 17. Tugged at 12. काय करू कैलास, काय वाटतं आता? आता हे तुझ्या हिशोबाने बघ. असं म्हणतो. Dianeshwar 16 stars at 21. Rise to 26. मला असं वाटतं की मी पुढे जायला पाहिजे. Dinyaneshwar 16 star risen from 21 to 26. Rohit Shingid star S turn. Rohit Shingid star got 5. अरे रे रे, महागात पडलं हे, खरंच महागात पडलं. उगाच त्याला Rohit Shingid star risen from 17 to 22. Dinyaneshwar 16 star S आता मला 5 कसे turn. करून Roll पडले a पाहिजे, dice. तर मग मी नाही ते गेलो मी. You got 4. Dinyaneshwar 16 star risen from 26 to 30. अरे अरे, Rohit point Shingid वरनं गेलो star आपण. S turn. लय महागात पडलं. बस एखादा पडला तर काय हरकत नाही, तर मग गेलोच मी. Rohit Shingid star got 2. हा बस ठीक आहे सर, काय विषय नाही. निघून जाईल मी कदाचित, मोस्टली थर्ड चेक पॉईंट क्रॉस करेल. Rohit Shingid star tugged Dinyaneshwar 16 star from 30 to 28. Dinyaneshwar 16 star S turn. बस Roll a मला dice. 3 पडले तरी खूप झाले. You got 2. अरे यार, Dinyaneshwar shit. 16 star risen from 28 to 30. अवघडच Rohit यार. Shingid star S. Rohit Shingid star got 3. अरे रे रे, आता आता लय अवघड झालं. आता तर सोडणार नाही मला, हा ना. हे तर आहेच. ह्या गेमची मजाच ही आहे. Rohit Shingid star tugged Dinyaneshwar 16 star from 30 to 27. Dinyaneshwar 16 star S turn. 4. Roll a dice. You got 4. Dinyaneshwar 16 star risen from 27 to 31. Rohit Shingid star S turn. Rohit Shingid star got 4. आता नाही सोडत Rohit Shingid star risen from 22 to 26. धीर धर, धीर धर. Dinyaneshwar 16 star S turn. 3. Roll a dice. You got 5. रोहितला Using voice of Dianeshwar 16 stars at 31. Rise to 36. पुढेच गेलं पाहिजे. Dinyaneshwar 16 star risen from 31 to 36. Rohit Shingid star got 1. वा, Rohit Shingid star tugged Dinyaneshwar 16 star from 36 to 35. Dinyaneshwar 16 star S turn. 6. Roll a dice. You got 5. Select a piece to Rohit Shingid stars at 26. Tugged at 21. हा, याला नेऊ का डायरेक्ट, नको नको. Dianeshwar 16 stars at 35. Dinyaneshwar 16 star risen from 35 to 40. Rohit Shingid star got 4. अरे यार, नो. Rohit Shingid star risen from 26 to 30. Dinyaneshwar 16 star S turn. Roll a dice. आता काय एक पडलं तर काय विषय नाही. You got 3. Select a piece. Rohit Shingid stars at 30. Tugged at 27. Dianeshwar 16 stars at 40. Rise to 43. Dinyaneshwar 16 star risen from 40 to 43. So guys, Rohit Shingid star got 3. टग का केलं Rohit नाही Shingid star ज्ञानेश्वराला, risen कारण from 30 to 33. त्याचा जो तिसरा चेक Dinyaneshwar पॉईंट होता 16 star तो S क्लिअर turn. होण्याच्या मार्गावर Roll a होता. dice. बरोबर, रोहितचा तिसरा पॉईंट क्लिअर होण्याच्या मार्गावर होता, कारण मी खूप पुढे, आणि तो जर असंच मला टक करत राहिला तर मी पुढे निघून जाईल 5-5ने, आणि त्याला याचा प्रॉब्लेम होईल नंतर. सो त्यामुळे त्याने टग नाही केलं ज्ञानेश्वरा त्याला. ओके, तर असा विषय आहे. असो, You got 5. Dinyaneshwar 16 star risen from 43 to 48. Rohit Shingid star got 6. अरे बापरे, अरे अरे, नको 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 नको. Rohit Shingid star risen Nice. from 33 to 39. आलं बा.
Rohit Shingid star got 6. हो बापरे जबरदस्त Rohit Shingid star risen from 39 to 45. जबरदस्त हा. Rohit Shingid star got 6. काय होतं हे हा Rohit Shingid star risen from 45 to 51. Rohit Shingid star got 2. बापरे जबरदस्त यार. सो गाईज अजून Rohit एक नियम Shingid आहे star या tugged गेमचा. Dinyaneshwar जर तुम्हाला 16 सहा star पडला from तर तुम्ही 48 to पुन्हा एकदा रोल डाईस 46. करता. Dinyaneshwar 16 star S turn. हा पण ह्याच्यात Roll एवढं आहे की dice. तुम्हाला कितीही वेळा 6 पडेल जोपर्यंत तुम्ही 6 पडतं तोपर्यंत तुम्ही बिंदास रोल डाईस करू शकता. बरोबर. हा याच्यात का असा नियम नाही की 3 times 6 रिपीटेड. लुडो. चला 46 5 You got 2. Dinyaneshwar 16 star risen from 46 to 48. अशा Rohit पद्धतीने रोहित माझ्या Shingid पुढे गेलेला star आहे. S turn. Rohit Shingid star got 6. आई शपथ जबरदस्त यार. Rohit Shingid star risen from 51 to 57. Rohit Shingid star got 4. हो बाप रे. Rohit Shingid star risen from 57 to 61. अवघड झालं यार. Dinyaneshwar हा? 16 खरंच. star S turn. म्हणजे एवढ्या वेळा Roll त्याला a 6 dice. पडतायत ना की खरंच विचारच करू You शकत got 2. Dinyaneshwar 16 star risen from 48 to 50. Rohit Shingid star got 6. हो बघ ना. Rohit Shingid Huh? star risen from 61 to 67. या गोष्टी Rohit मी Shingid आधीपासून star सांगत got आलो 3. guys की हे गेम्स मला बऱ्यापैकी पूर्वनियोजित वाटतात. Rohit Shingid star tugged Dinyaneshwar 16 star from 50 to 47. म्हणजे Dinyaneshwar त्याचे 16 star S किती- turn. You got 6. गुड. आता मला काय वाटतं रोहितला खाली आणू का? नाही Rohit Shingid star is at 67. Tug to एक्सेस 60. वर येईल ना. नाही Music voice of- येऊ दे ना तुझं पुढे जाणं Dinyaneshwar महत्त्वाचं आहे. 16 star risen from 47 to 53. Roll a die. You got 1. Select available. Rohit Shingid star is at 67. Dinyaneshwar Nice game. 16 star tugged Rohit Shingid star from 60. Rohit Shingid star got 2. Rohit Shingid star tugged Dinyaneshwar 16 तो काय star मला सोडायला तयार from नाही. 53 to 51. Dinyaneshwar 16 star S. You got 6. Dinyaneshwar 16 star risen from 51 to 57. Roll a die. You got 4. Available. Rohit Shingid star is at 66. Tug. Nyaneshwar 16 star is at. Dinyaneshwar 16 star risen चला म्हणजे from 57 to 61. 6 Rohit point. Shingid star S turn. क्रॉस केलाय बाबा. 6 की 5 म्हणते रे 5 वाटतं. Rohit Saba. Shingid star No, got Saba, 2. Rohit Shingid star risen from 66 to 68. Dinyaneshwar 16 star S turn. Roll. You got 5. Music voice of. Rohit Nyan. Dinyaneshwar 16 star risen from 61 to 66. Rohit Shingid star S turn. Rohit Shingid star got 6. अरे Rohit यार. Shingid star risen from 68 to 74. केलं याने 7वा क्रॉस केला. Music voicified. Technic. Rohit Shingid star has dice control. Disable. म्हणजे अशा पद्धतीने जवळपास रोहित पुढे पोहोचलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. Rohit Shingid star got 3. Rohit Shingid star risen from 80 to 83. अरे Dinyaneshwar 16 star S turn. You got 2. Dinyaneshwar 16 star tugged Rohit Shingid star from 80 to 78. Rohit cross Shingid करेल. star got 5. 80 Rohit Shingid star risen from 78 to 83. Dinyaneshwar 16 star S. You got 1. Available. Rohit Shingid. Dinyaneshwar Nice game. 16 star tugged Rohit Shingid star from 83 to 82. गाईज Rohit Shingid star got 1. हा काहीतरी आय थिंक काहीतरी mistake Rohit झाली. Shingid star tugged Dinyaneshwar 16 star from 66 to 65. Dinyaneshwar 16 star S turn. You got 6. Dinyaneshwar 16 star risen from 65 to 7. You got 2. Dinyaneshwar 16 star risen from 71 to 73. Rohit Shingid star got 3. Rohit Shingid star risen
from 82 to 85. Dinyaneshwar, you got 5. Dinyaneshwar 16 star risen, from 73 to 78. Rohit Shingid star got 6. बापरे, आता याची लवकर Rohit Shingid star risen, from 85 to 91. Rohit Shingid star got 4. हे बघ, मिटला इथंच विषय. Rohit Shingid star risen, from 91 to 95. Dinyaneshwar 16 star, you got 1. Music voicified. Available. Rohit Shingid stars at 95. Tugged. Dinyaneshwar Nice 16 star tugged Rohit Shingid star, from 95 to 90. Rohit Shingid star got 4. Rohit Shingid star risen, from 94 to 98. Dinyaneshwar 16 star, you got 4. Rohit Shingid 16 stars at 78. Rise to 82. Checkpoint. Music voice. Dinyaneshwar 16 star tugged Rohit Shingid star, from 98 to 94. Rohit Shingid star got 1. Rohit Shingid star tugged Dinyaneshwar 16 star, from 78 to 77. Dinyaneshwar 16 star, you got 2. Available. Rohit Shingid. Dinyaneshwar 16 star tugged Rohit Shingid star, from 94 to 92. Rohit Shingid star got 2. Rohit Shingid star tugged Dinyaneshwar 16 star, from 77 to 75. Dinyaneshwar 16, you got 2. Dinyaneshwar 16 star risen, from 75 to 77. Rohit Shingid star S turn. Rohit Shingid star got 6. अरे गेला आता. Rohit Shingid star risen, from 92 to 98. Rohit Shingid star got 6. Rohit Shingid star tugged Dinyaneshwar 16 star, from 7. Rohit Shingid star got 2. हे बघ. Rohit Shingid star Music successfully voicified. escorted. ABS High-Tech Freedom. सो गाईज बी आणि डीच्या याच्यामध्ये जर बघायला गेलं तर मला असं वाटतं की बी मध्येच Rohit Shingid star quit the game. खरंच चान्सेस आहेत आणि खूपच म्हणजे ऑटोमॅटिक बघा ना, त्याला 2 लागत होते तर बरोबर 98पर्यंत येतो. माझ्या वेळेस पण मी 2-3 वेळेस जेव्हा खेळलो ना त्याला तेव्हा पण बरोबर 98वर आल्यानंतर त्याला 2 पडतात. बरोबर. म्हणजे समजा तुम्ही 4 जण खेळत असाल, ए आणि सी ह्यामध्ये जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि बी आणि डी इथे तुम्ही हाराल बऱ्यापैकी. मला तरी असंच वाटतं की बी आणि डी मध्ये तुम्ही हाराल. डीची तर जवळजवळ रँक 4th फिक्स असते. जशी माझी. बरोबर. हा पूर्वनियोजित गेम म्हणता येईल. हा, इंटरेस्टिंग सोबत पूर्वनियोजित. बरं जाऊ दे, पण सिद्धार्थ तुला कसा वाटला गेम, म्हणजे काय वाटतं तुला गेम? थोडक्यात मला जेवढा कळला तेवढा कळला. काय कळलं हे मलाच नाही कळलं, पण बघू व्यवस्था किती कळतंय आणि ते किती खेळत आहे. तसं मी प्रीमियम घेऊनच बघेल, पण दिलेल्या प्रॉमिस मुताबिक असं म्हणतो. बरं गाईज ठीक आहे. मला असं वाटतं बराच अर्धा तासाचा व्हिडिओ झालेला असेल कदाचित. आय थिंक हा व्हिडिओ आपण थांबवायला हवा. काय वाटतं? नक्कीच व्हिडिओ तर थांबवायला हवा गाईज, परंतु माझ्या या शब्दावरती नक्की लक्ष द्याल. पूर्वनियोजित गेम शेवटी बनवलाय त्यांनी, हे महत्वाचं. ही मात्र गोष्ट खरी आहे. आणि अशा अनेक अजून गेम येणार आहेत गाईज. तर प्रीमियम घेतला असेल तर चांगली गोष्ट आहे, पण हां याच्यापुढे तुम्हाला 10 रुपयात प्रीमियम भेटेल याची शक्यता 0% आहे. काय वाटतं कैलास? अगदी बरोबर. मला 30 रुपयात असे तुझ्याकडून भेटणार आहे. नाही अशातला भाग नाही गाईज. काय कदाचित मी जर ह्याला दिलं तर तुम्ही मागायला चुकणार नाही. त्याच्यामुळे ऑलरेडी मी कसं तरी घेतलं आहे, त्यामुळे तुम्हीही आय होप 30 रुपये घालवण्यापेक्षा विचार करा जरूर. खेळतानाच तुम्हाला कसं वाटतंय. आवडलं असेल तरच पैसे वेस्ट करा आणि खेळा. बस याच्या व्यतिरिक्त तर काय नाही सांगू शकत मी. बरोबर. टाइमपाससाठी खेळा. टाइमपाससाठी खेळा. हां, गेमला कधीही स्वतःचं आयुष्य. हां, एन्जॉयसाठी खेळा. बाकी तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की तुम्ही जर गेमसोबत खेळला तर लाईफ तुमच्यासोबत खेळला. त्यामुळं खेळ हा खेळ आणि तो हवा तेवढाच खेळला पाहिजे. त्यामुळे विचार करा. खेळला तर हां, नाहीतर वेळसुद्धा तुमच्यासोबत खेळ खेळायला चुकणार नाही. बरोबर. आणि विशेष म्हणजे मला असं वाटतं की बाबा तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा परिणाम माहीत असेल, रिझल्ट माहीत असेल तर शक्यतोवर टाळा बुवा या सगळ्या गोष्टी. नाही टाळा खरंच टाळा. थोडक्यात आम्हाला असं नाही म्हणायचं की खेळूच नका, नाही तर परत
तुम्हाला सर्वांना असं वाटायचं की आम्ही खेळूच नाही. नाही, केएम लॅबला वाटेल नको, बाकी कोणाला हा, वाटेल. मला हेच म्हणायचं. मला पण कसं आहे डायरेक्ट नाही बोलू शकत. बरं चला गाईज, सो आज मला असं वाटतं आपण इथंच थांबायला हवं. सो गुड फ्रायडे आहे, सगळ्यांनी एन्जॉय करा आणि मस्तपैकी गेम खेळा. नक्की तुम्हाला काय वाटतंय आजच्या व्हिडिओबद्दल हे नक्की सांगा. आमचा एकंदरीत एक्सपिरियन्स तुम्हाला सांगितला, तर तुमचा एक्सपिरियन्स देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता डेफिनेटली. सोबत जाता मात्र व्हिडिओला एक लाईक शेअर करा. चॅनलवर जर असाल नवीन तर सबस्क्राईब करा है ना. नोटिफिकेशन बेल आयकॉन पण ऑलवर सेट करून ठेवा, कारण नवनवीन गेम्सचे व्हिडिओज आपण या ठिकाणी अपलोड करत आहोत. स्पेशल प्लेलिस्ट बनवलेली आहे. सोबत DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनला सोशल मीडियावर देखील फॉलो करा, ज्यामध्ये तुम्ही अप टू डेट राहाल सगळ्या गोष्टींमध्ये ह्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये. सो चला गाईज, आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. सी यू सून. गुड बाय. लेट्स एन्जॉय.